या इमेजमध्ये दिसत असणारी महिला आहे आर्या बाल्लावार. हिने हिच्याच वडिलांचा काटा काढला होता आणि तोही तिला प्रेमविवाह करायचा होता. यासाठी 3 वर्ष ती तिच्या वडिलांच्या जागेवर पोलीस दलामध्ये कामाला पण लागली होती. 3 वर्षानंतर या घटनेचा छाडा लागला आणि तो लागला ज्याच्याबरोबर हिला लव्ह मॅरेज करायचं होतं, त्याच आशिष शेडमाखेमुळं. आर्या बाल्लावार हिचं आशिष शेडमाखेवरती प्रेम होतं आणि या दोघांना प्रेमविवाह करायचा होता. परंतु हिचे वडील जयंत बाल्लावार यांना हा प्रेमविवाह पसंत नव्हता. 25 एप्रिल 2023 रोजी हिचे वडील कॉन्स्टेबल ड्युटीला जात असताना हिने तिच्या वडिलांना मिल्कशेक प्यायला दिला आणि त्या मिल्कशेकमध्ये तिने विष घातलं होतं. वडील कामाला गेले आणि ड्युटीवर असताना वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला. सर्वांना असं वाटलं होतं की त्यांचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आर्याला तिच्या वडिलांच्या जागी पोलीस दलामध्ये नोकरी मिळाली. तिकडे तिचा बॉयफ्रेंड देखील वडिलांच्या जागी पोलीस दलात कामाला लागला होता. परंतु बेशिस्तीमुळं आशिष शेडमाके याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्याला आता नोकरी नव्हती. या दोघांमध्ये सारखं खटके उडवत होते. त्यामुळं आशिष शेडमाके याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 3 वर्षाआधी काय घडलं होतं हे सर्व माहिती दिली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे ज्यांनी यांना विष फिरवलं होतं त्याला, आशिष शेडमाके आणि त्या कॉन्स्टेबलची मुलगी आर्या बाल्लावार या तिघांनाही अटक केलेली आहे. मुलगी आर्या बाल्लावार हिने प्रेमविवाह करण्यासाठी ज्या बॉयफ्रेंडसाठी तिने तिच्या वडिलांना मारलं होतं त्याच बॉयफ्रेंडमुळे 3 वर्षानंतर यांचं सगळं कांड उघडं पडलं होतं.